स्टार्ट. परिच्छेद. म्युच्युअल फंड उद्योगाने मागील 10 वर्षात 6 पट भरारी घेतली आहे. 2023 मध्ये एका वर्षात वाढलेली 9 लाख कोटी रुपयांची मालमत्ता 10 वर्षांपूर्वी असलेल्या संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगाच्या मालमत्तेबरोबरीची आहे. 2014 मध्ये अवघी 9 लाख कोटी रुपये असणारी एकूण मालमत्ता आज तब्बल 55 लाख कोटींना स्पर्श करते आहे. संपूर्ण जगात मंदीसदृश वातावरण असताना आणि जपान, ब्रिटनसहित एकूण 7 देशात मंदी असताना भारतातील अर्थव्यवस्था वाढत आहे. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत म्युच्युअल फंडाचा वाटा मोलाचा आहे. अर्थात बँकिंग उद्योगाची तुलना म्युच्युअल फंडाशी होऊ शकणार नाही. सर्व बँकांनी मिळून उद्योगधंद्यांना दिलेल्या एकूण कर्जाची रक्कम साधारणपणे 200 लाख कोटी रुपयांच्या घरात जाते, तर म्युच्युअल फंडाची ही मदत साधारणपणे 20 लाख कोटी रुपये आहे. तरी देखील काही बाबतीत म्युच्युअल फंड्स बँकांच्या उणीवा भरून काढतात. उदाहरणार्थ, बँका काही कारणासाठी कर्जे देऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, जमीन खरेदी, इक्विटी, इतर कंपनी ताब्यात घेणे इत्यादी. म्युच्युअल फंड्स एखाद्या कंपनीला त्यांच्या खेळत्या भांडवलापासून ते दीर्घकालीन प्रकल्पापर्यंत सर्व मदत करू शकतात. म्युच्युअल फंड्स नुसते दुय्यम शेअर बाजारात खरेदी करीत नाहीत, तर कंपन्यांच्या प्राथमिक बाजारातील IPO नाही मदत करतात. यामुळे प्राथमिक बाजार सक्षम होऊन अर्थव्यवस्थेला थेट मदत होते. परिच्छेद. दीर्घकाळाची परकी गुंतवणूकदारांची मक्तेदारी म्युच्युअल फंडांनी मोडीत काढली आहे. म्युच्युअल फंडाकडे आज फक्त SIP द्वारा महिन्याला 18,800 कोटी तर वर्षाला तब्बल 2,25,000 कोटी रुपये येत आहेत. ही छोटी रक्कम अजिबात नाही. याचे कारण परकी गुंतवणूकदारांची एका वर्षाची विक्री इतकी असते. त्यामुळेच मागील 2 वर्षे परकी गुंतवणूकदार विक्री करीत असताना सुद्धा शेअर बाजार स्थिर आणि वरच्या दिशेने आहे. यात विमा कंपन्या, भविष्य निर्वाह निधी कंपन्या यांचाही वाटा आहे. सक्षम शेअर बाजार हा कायदा विविध उद्योगधंद्यांना स्वस्त आणि मोठे भांडवल मिळवून देतो आणि अर्थव्यवस्थेला मजबूत बनवितो. म्युच्युअल फंड्स हे सामान्य गुंतवणूकदार आणि अर्थव्यवस्था यात एका पुलासारखे काम करतात. आर्थिक बाजारात तरलता येण्यास मदत करतात. सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमाला हातभार लावतात. परिच्छेद. म्युच्युअल फंड हा कोणता एक मालमत्ता विभाग नाही. सोने, चांदी, रिअल इस्टेट, रोखे आणि देशातील तसेच बाहेरील देशातील इक्विटी शेअर्स अशा सर्व प्रकारच्या मालमत्ता विभागात गुंतवणूक करण्याचा तो एक सोपा कायदेशीर मार्ग आहे. मागील 10 ते 12 वर्षात म्युच्युअल फंड उद्योगामध्ये गुंतवणूकदारांच्या हिताचे मोठे बदल घडले. निव्वळ मालमत्ता मूल्याचे 2 प्रकार आले. मध्यस्थांना मिळणारे कमिशन बंद झाले. खर्चाचे प्रमाण कमी झाले. सामाजिक कार्यासाठी कर्करुग्णांना
मदत करणे, झाडे लावणे यासारख्या संकल्पित योजनांना सेबीने मुभा दिली. फंड व्यवस्थापकांना ते सांभाळत असलेल्या योजनेत स्वतःचे पैसे गुंतवण्याचे बंधन आले. इत्यादी सामाजिक बदलांमध्ये गुंतवणूकदार हळूहळू फिजिकल ते फायनान्शियल अर्थात थेट सोने चांदी आणि रिअल इस्टेट खरेदी न करता म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होताना दिसत आहेत. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे. 1. घसरते व्याजदर. मागील 8 ते 10 वर्षात व्याजदर मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने बँक, पोस्ट ऑफिस इत्यादी पारंपरिक गुंतवणूक पर्याय सुरक्षित असले तरीही अतिशय तुटपुंजा परतावा देतात. यामुळे गुंतवणूकदार थोडी जोखीम घ्यायला तयार दिसतात. 2. नोटबंदी. 2016 मधील नोटबंदी म्युच्युअल फंडाच्या पथ्यावर पडली. याचे कारण म्युच्युअल फंड उद्योग गेली कित्येक वर्षे फक्त बँक खात्यामार्फतच व्यवहार करतो. 3. कोविड. 2020 मध्ये कोविडने बहुतेक सर्व उद्योगधंदे बंद पाडले, परंतु या काळात फक्त शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड उद्योग सुरू होते. याचे कारण त्यांचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन सहज होतात. 4. म्युच्युअल फंड सही है मोहीम उशिरा सुरू झाली तरीही त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. अनेकांची त्याविषयीची भीती कमी झाली. 5. आकर्षक परतावा. मागील 1, 3, 5 आणि 10 वर्षात सर्व इक्विटी योजनांनी सकारात्मक परतावा दिला असून सर्व विभागांनी कमीत कमी 10% तर जास्तीत जास्त 60% असा घसघशीत परतावा दिला आहे, जो बँकांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. 6. डिजिटल. मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या गुंतवणूक करणे शक्य झाले. म्युच्युअल फंडाच्या स्वच्छ, पारदर्शक आणि सक्षम कामगिरीसाठी सेबी ही त्यांची नियामक संस्था त्यांच्यावर लक्ष ठेवून असते आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करते. प्रत्येक महिन्याला सर्व रोखे योजनांना एक स्ट्रेस टेस्ट पार करावी लागते. सेबीच्या उपायांनी हा उद्योग सक्षम होताना दिसत आहे. कनिष्ठ आणि मध्यम उत्पन्न, विशेषतः पगारदार नोकरवर्ग यांचा म्युच्युअल फंड्समधील सहभाग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याची कारणे अशी. जनधन योजना. म्युच्युअल फंड रोख रक्कम कधीही स्वीकारत नाहीत. अनेक सामान्य लोकांचे बँक खातेच नसल्याने ते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकत नव्हते. आज जनधन योजनेद्वारा तब्बल 50 कोटी लोक बँकांना जोडली गेल्याने त्यांचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील मार्ग मोकळा झाला आहे. नोकरदार वर्गाला SIP करणे सोपे जाते. याचे कारण महिन्याला त्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम नक्की जमा होते. व्यवसाय करणाऱ्यांचे उत्पन्न निश्चित नसते. त्यांचे उत्पन्न निश्चित नसल्यामुळे अशा लोकांनी खरे तर STPचा फायदा घ्यायला हवा. परंतु आजही अनेक लोकांना ही संकल्पना माहीत नाही. जोखीम क्षमता. बहुतेक उच्च उत्पन्न वर्ग अर्थात श्रीमंत गुंतवणूकदार PSM तसेच
AIF यामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. याचे प्रमुख कारण म्हणजे उच्च उत्पन्न गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते, परंतु दरवर्षी 20% वाढणाऱ्या या मालमत्तेमध्ये आजही काही ठराविक राज्य आणि शहरे तसेच काही ठराविक बडे म्युच्युअल फंड्स यांची मक्तेदारी दिसून येते. स्टॉप.